आणि सरकारनं पूर्ण ताकद वापरली आणि सरकारनं ठरवलं की मराठा आता कधीच एक येणार नाही असा गैरसमज पसरला. सोलापूरला प्रचंड ताकदीनं मराठा समाज एकजूट झाला. सांगलीलाही झाला, साताऱ्यात पण झाला. कोल्हापूरला काही अडचणी होत्या म्हणून तिथले मराठ्यांना काही अडचणी होत्या तरी 20-25,000 होते. तरी पण काही जणांना वासा उकळ्या फुटायला लागल्या. त्यांना काय करावं काही सुचना. त्यांना वाटलं आता मराठी कधीच एक येणार नाही. काल सातारला प्रचंड लोक होते. कोल्हापूरला काही अडचणी होत्या. महापूर तिथं आला. आपला मायबाप तिथं संकट सापडलाय. तिथलं राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेलं तिथलं मैदान आणि सभागृह चालवलं. त्यामुळं तिथले लोक प्रचंड संकटात, काही अडचणी होत्या. त्यांच्या जागा आपण आपल्यावर तसंच करणार ना. पण काय बाप इतक्या बातम्या फिरल्या जसं मराठ्यांचं याला काहीच सापडलं नव्हतं. पहिलीच सापडलं आणि जे बातम्या गेल्या म्हणल्या कुठं राहत असं देवेंद्र फडणवीसांनी त्याच्या मागे पुढे पडायची सवय लागलेल्या काही लोकशाही चालणाऱ्या काही व्यासपीठाला सवय लागली करायला दुसरं काम सुरू केलं. माझ्या विरोधात यांनी षडयंत्र रचत सापळा रचलाय. मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतोय, याला काम नाही करू द्यायचं म्हणून दरेकरच्या माध्यमातून यांनी सापळा रचला आणि मराठ्यांच्या संघटना आणि समन्वय फोडून पत्रकार परिषदेला घ्यायला सुरुवात केली. याला मी कुठं रोखत नाही, मी कोणाचं ऐकत पण नाही. म्हणून यांनी ही सुरुवात केली. तुम्ही ज्या आमदारांना मंत्र्यांना मोठं केलं तेच मंत्री आज आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. एवढ्या छगन भुजबळच्या माध्यमातून सुद्धा कट रचला गेला. त्याच्या माध्यमातून अनेक नेते एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि मराठा समाजाच्या मुळासमोर आणि समाजासमोर मोठं संकट झालं. लोक बोलतात एवढी संधी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची आणि ही संधी तुम्ही ज्या पक्षातल्या नेत्याला निवडून दिला त्याला मिळवून द्यायची नाहीये. ते कोकणातलं एकचपण सुद्धा उठलं, त्याला जातीला मोठं केलं, त्याला जाती विरोधात बोल मिळालं. तोही जातीच्या विरोधात बोलायला लागला. आम्ही त्यांना सन्मान शब्द दिला, सन्मान माझी त्यांना आणि या पुण्याच्या पवित्र भूमीतून विनंती आहे. आम्ही तुम्हाला मानतोय. देवेंद्र विनाकारण मराठ्यांच्या अंगावर आलेले लोक संपलेले तुम्ही संपू नका. देवेंद्र फडणवीस तुमची जागी नाहीये. हा समाज तुमचा मालक, या समाज तुम्हाला मोठा करणार आहे. या देवेंद्र फडणवीसांना सगळे षडयंत्र रचले यासाठी सुद्धा माझ्या पाठीमागे लावली. मी काय केलं माझ्या बापावर? माझं स्वप्न आहे माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकर मोठे करायचे. बरोबर. आणि तुम्ही ज्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना, आमदारांना आणि मंत्र्यांना निवडून दिलं त्यांचं स्वप्न आहे त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा. आणि मी स्वप्न बघितलंय माझा गोरगरीब मराठा समाजाचे लेकर मोठे करायचे. कारण ही जर संधी गेली तर पिढ्याला पिढ्या आपल्याला माफ करणार नाही.
आज सकाळी दुपारी 12 वाजल्यापासून रॅली सुरू. पुण्याचा नाट्याचा मामा इथे म्हणून तो बोलायला तुम्ही सोबत येत म्हणून आता रातभर आज अर्ध मंत्रिमंडळ झोपणार नाही. आता ते रक्षित होणं करणार विरोधी पक्षाला आपण जुळून घ्यायचं घ्यायचं कसं मराठ्यांनी इतका कडवटपणा कट्टरपणा दाखवला पुऱ्या राज्याला बळ चढलं तुमच्या तुमचे आभार मानायला माझ्याजवळ शब्दच नाही. आणि मी तुमच्याच बळावर माझ्या कमराला बेल्ट आहे, हाताला सलाईन आहे. माझ्या खाली बसा. पुतळा दिसत नाही, खाली बसा. आता दिसतोय आज अरे पुण्याच्या लय घातली तर घालून दे. काय करतो मग आता आपले सत्ता आल्यावर आपण मोठे रेट घुसू मोठ्या 2-3 महिने तरच सहन करू. आता काय करतो, दुसरा काय पर्याय आहे आपल्यापाशी. पण आपल्या अंगावर याची हिंमत याचे 6 विपक्षाचे मराठ्यांच्या अंगावर तुमचे कसे आभार मानावं माझ्यावर शब्दच नाही. तो काय ती ऊर्जा होती तुमची 10-11-12 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून सुरुवात झाली हो. सगळ्याचे डोळे टाकले. त्यांना काय मिळत लागा इतके लोक आले तुम्ही का नाही येणार. मी काहीच नाही केलं. मला उघडं पाडायचा प्रयत्न केला, मला बदनाम करायचा प्रयत्न केला, मला इथे पाडण्याचा प्रयत्न केला. कारण काय माहित आहे का, माझं स्वप्न आहे आणि त्याचं स्वप्न आहे. स्वप्न आहे दोन. त्यांचं स्वप्न आहे त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा. आणि माझं स्वप्न आहे माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं. त्यांचं दुखणं आहे, मी त्यांना मॅनेज होत नाही तर सगळ्यात मोठं दुखणं आहे. मग काय करायचं तर ती मागच्या दारातून आमदार झालेली मावशी हाताखाली धरली आणि तिने पडेल फिडेल सगळा माल गोळा करायला चालू केला. माझ्याविरोधात गोळा सगळा माल गोळा केला आणि सगळे मागच्या दारातून आमदार झालेले जे माझ्या समाजाच्या विरोधात बोलन त्याला लगेच विधान परिषदेला आमदार. आणि सगळे बिगडी शावीत फक्त टिकला लावायचं काम आहे. असा माझा मागायला सांगा बरं ते टिकत नाही. बरं तू एवढा बोलला आणि आता हे पुढे मध्ये ज्याचा मोबाईलला चक्कर मारून यायची बॉ. त्यावेळेस फक्त मुंबईत थांब. या पोराला तो घर बघायचं बाकी काहीच नाही. त्याला निघालेली तुम्ही काय चेतना करू द्यायची. मी एकदा कथा बोलायला लागलो ना ते पाणी पिले 2-2 लिटर. मी फक्त सन्मान करतोय म्हणून बोला नसतात त्यांचा सुद्धा बिराड माझ्याकडे नाहीये. काय असतं मान सन्मान करायला लागतो. वयाला मोठा असल्यावर ही आपली संस्कृती. आणि ज्या माणसाचे काही ना काहीतरी समाजासाठी योगदान आहे त्या माणसाचा काही दिवस तरी सन्मान करायला लागतो. पण त्याला सन्मान शब्दच नाही करायला लागतो. त्याला आम्हाला बघू आणखी एक संधी दिली आपण. पुणेकराच्या वतीनं आणखी एक संधी इथून पुढे त्यांनी बोलू नये आणि त्याचा सन्मान करतो. इथून पुढे बोलले की मी असा झाकीन ना मग सुट्टीच नाही. माझं स्वप्न आहे
माझा समाज मोठा करायचा. माय बापा मला खरंच उभारता येत नाही. मला असं डॉक्टर आहे का ते दोन्ही डॉक्टर आहेत वर बसले. डॉक्टर सुद्धा कार्यकर्ता झाला. डॉक्टरांना मला गोळी दुसरी देऊ नये. डॉक्टरच्या ध्यानातच नाही आपला दवाखाना आहे. डॉक्टर इकडं आला इकडंच मारायला लागलं. एक मार लाख मार लोक डॉक्टर म्हणतो आता 2-3 दिवस माघारच नाही जायचं मला कारण म्हणा. मला इतक्या चमकाने त्या कमरात आणि माझ्या हातातला सुद्धा सल्ला आहे. मला रोज डॉक्टरनं सांगितलंय त्या साताऱ्यातल्या डॉक्टर म्हणजे तू आरामच कर, झोप नको करू, आराम कर. आणि आराम केलं 1% आलं. मग शरीर महत्वाचं का जात महत्वाची. मरुदी म्हणलं मेलो तर मेलो मी, पण मला फिरायला कारण मला समाजापेक्षा मोठा काय नाही. आणि जगून काय करायचं. अरे खाऊन जागायचं सगळे चालेल. मी खाऊन जागायसाठी नाही. मला या समाजासाठी काहीतरी करायचं. जगायचं शेवटपर्यंत वाघ म्हणूनच. कारण आज पुण्यातला मराठा बांधव एकही घरी नव्हता. ना शहरातला ना खेड्यातला. आज तुम्ही अशी धडक मारली. तुम्हाला खोटं बोलत नाही. उद्या त्याला किंवा आज 3 वाजता रातची पाठवून माझ्याकडे बातम्या येतात. पाठवते त्यांना माझ्याकडे बातम्या. मंत्री मंडळात धुसफूस सुरू झाली. जर नाही झालं तर नाव बदलतील. आजचा दंगा असा हवा तुम्ही बऱ्याच जणांची घट होणार नाही. पातळ होणार. आणि जे जे विरोधात बोलले ते तर म्हणले मी पडलो झाला. आता येतच नाही. कारण आज तर तुम्ही पहिलेच लोकसभेत गेलेलं आहे. मराठ्यांची काय शक्ती असते ना यांना आता कसा कळाला. आणि पुण्यातले बांधव लेकराच्या जातीच्या बाजूने उभा राहिला म्हणून तुमच्या चरणी दुसऱ्यांदा नतमस्तक होते. आपला बाप आपली जात आहे. आपला बाप आपली जात आहे. आणि आज तुम्ही त्याला मोठं केलं आमदाराला मंत्र्याला. त्याचा बाप आणि जात तो पक्षाला मानायला लागला. इतके हराम खोरावादी. जातीला बाप मानणारा कधी संपत नाही. जो जातीसाठी काम करत समाजासाठी काम करत तो कधीच अपयशी होत नाही. समाजाला विसरून स्वतःचा कुटुंब मोठं करणाऱ्या पैदाशीतून पुढे जन्माला नाही पाहिजे तर त्या मोठ्या सुद्धा करायच्या नाही. लक्षात ठेवा. समाजाला कुटुंब मानून समाज मोठा करणारे लोक आता पाहिजे. समाजाला शक्ती आणि भाव देणारे लोक आता पाहिजे. माझ्या पुण्याच्या भूमीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान. आपला पुण्यातला मराठा ताकदीने बाहेर पडलाय. मराठ्याचा असणारा कडवटपणा आणि कट्टरपणा पुण्यातल्या मराठ्यांनी देशासमोर ठेवलाय. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान. घरात बसू नका. घराच्या बाहेर पडा. स्वतःच्या मुलाला आयुष्याचं आरक्षण द्या. स्वतःची जात मोठी करा. जातीपेक्षा या जगात कोणीच मोठा नाही. आपले लेकर आपल्यासाठी महत्वाचे आहेत. या राजकारण्याला तुम्ही इतकं मोठं केलंय. यांच्या 20 पिढ्या बसून खात्या. पण तुमच्या लेकराला आयुष्यातला काय बोल बोल करतो रे. मी म्हणलं काय आलं खालून तसं कोण येतं माहिती तुला. छगन भुजबळ. दिवसा त्या लोकांच्या बारला खालीची आणि ती सावली लागायची त्याला.
फुकट खायची सवय लागली. महाराष्ट्र सदन खाय, तेली वटाळा खाय, पहिले काही गौरी खातो का? मराठ्याचं आरक्षण खाय, बोगस समितीचा अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष केला त्याला बोगस समितीचा. 16% बोगस आरक्षण मराठ्याचं खातून देऊ. ओबीसीचं मायक्रो ओबीसीचं आरक्षण ते एकटाच खातून. आताशी त्याचा नाकवाचाच माया लागला. आता दुसऱ्या बाजूनी फिरायला मराठ्याच्या नादी लागल्यावर अशी फजिती होत असते. मराठ्याच्या जीवावर मोठा झाला आणि मराठ्याच्या लेकराच्या अन्नात औषध चालवलं. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या पुण्याच्या नगरीतून माझं जाहीर आव्हान आहे. एक महाराष्ट्रात म्हण आहे, मराठे एक येत नाहीत आणि मराठे जर एक आले तर इतिहास घडण्याशिवाय राहत नाही. पुण्यानं सिद्ध केलंय. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान आहे, घरात बसू नका. आपला नेता आपलं सुख नाहीये, नेत्याचा पक्ष आपलं सुख समाधान नाहीये. कोणाचं सरकार निवडून आणलं म्हणून आपल्या लेकराला भविष्यात मिळणार नाहीये. नेत्याचे पैसे बघून आपला आयुष्य केलेला जाणार नाहीये. मंत्री आमदारांच्या गाड्या बघून आपल्या लेकराचं भविष्य घडणार नाहीये. आपले लेकर मोठं करण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. तुमच्या देवावर त्यांच्या 20-20 पिढ्यापासून खाता निघाल्यांनी कमवलंय. तुमच्या लेकराला आयुष्यात मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस काम सोडा, पण घराच्या बाहेर पडा. शेतकरी मराठ्यांनी शेतात जाऊ नका. व्यावसायिक मराठ्यांनी एक दिवस व्यवसाय करू नका. रिक्षा चालवणारे, जीप चालवणाऱ्या मराठ्यांनी एक दिवस बंद ठेवा. व्यापारी मराठ्यांनी व्यापाराला एक दिवस जाऊ नका. नोकरदार मराठ्यांनी एक दिवस नोकरी सोडा. कामगार शेतमजुरांनी सुद्धा एक दिवस काम सोडा. वकील डॉक्टरांनी सुद्धा एक दिवसाचं काम सोडा. शहरामध्ये असणाऱ्या मराठ्यांनी सुद्धा खेड्यातल्या मराठ्याप्रमाणेच काम सोडा आणि ज्या ज्या ठिकाणी आपली तारीख आणि वेळ दिलेल्या त्या शहरात जिल्ह्यातला ताकदीनं मराठा समाज एकवटा आपल्याला आपले लेकर आणि जात उभी करायची. यांचा हसू होऊ देऊ नका. जर तुम्ही एक नाही आले तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाही. या लोकांचा हसू होऊ देऊ नका. तुम्ही जर नाही जमलात, तुम्ही जर एकजूट नाही दाखवली तर हे आपल्याला हिरवायला लागले, अपमान करायला लागले. याला तशी वेळ येऊ देऊ नका. महिना 2 महिन्यातून एकत्र येत जा. तुमचं एक दिवसाचं नुकसान झालं तरी चाललं, पण करोडो मराठ्याच्या लेकराचं जर कल्याण होणार असलं तर एक दिवस सगळ्यांनी काम सोडून आंदोलनात सहभागी होत जा. आपल्या जाती पुढे साधी संकट उभा नाही राहिले. 5 मिनिटाचा सगळे संकट सांगतो तुम्हाला. सरकारचं संकट मराठ्यांवरतीचे, विरोधी पक्षाचं संकट मराठ्यांवरती, छगन भुजबळ सारख्या ओबीसी नेत्यांचं संकट मराठ्यांवरती, देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या संघटनांनी समन्वय फोडायला सुरुवात केली. जातीच्या विरोधात जाऊन काम करणारे मराठे हे मराठ्यांच्या पायदाशी आहेत का नाही याचा विचार मराठ्यांना करावा लागणार. आज जात संकटात सापडलेल्या असताना जातीच्या बाजूने उभा राहायचं सोडून तुम्ही सरकारच्या बाजूने उभा राहायला लागला. ते एक संकट सांगितले 5. 6वं संकट सांगतो. मराठ्यांचा विरोध जर असला
त्याला जातीवादावर बोललं जातं. एखाद्या वडिलांनी पैसे जर कमी नाही केले तर त्याला म्हणतात तुम्ही मराठ्यातला आहे म्हणून पैसे कमी करी नका. याच्यात मराठ्याचा जातीचा काय समान? एखादं हॉस्पिटल जर मराठ्याचं असलं तर त्या डॉक्टरला बिल कमी नाही केलं तर म्हणतात तू मराठ्याचा आहे म्हणून बिल कमी करू नका. इथं जातीचा काय समान? तो वावर ऐकून दिले पैसे त्या डॉक्टरचं बिल फुकट होतं. इतके संकट मराठ्यावर. महसूल विभागात एखादा मराठ्यांचा अधिकारी असला तर त्याला त्रास. शिक्षक मराठा असला त्याला त्रास. पोलीस मराठा असला त्याला त्रास. कोणताही क्षेत्र असू द्या जाणून बुजून मराठा टार्गेट करा. त्या पुण्यातून पुण्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझा आव्हान आहे. अधिकारी लवकर होता येत नाही. झालेल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं मराठी उभा राहा. आधी भाटी उभा मराठ्याच्या अधिकाऱ्यांना त्रास होता कामा नाही. हे सगळे त्यांच्या जाती आणि जातीचे अधिकारी सांभाळत आहेत. जातीने एकजुटीला फळ द्या. आरक्षणामुळे बसलेले फटके. मराठा समाजाला नोकऱ्या मिळत नाही, उच्च शिक्षण मिळत नाही, केंद्रीय कॉलेज सुद्धा मिळत नाही. आरक्षण नसल्यामुळे मराठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या भरत्या सुद्धा होत नाही. मागून येऊन पुढे जातो पण मराठ्यांचा अधिकारी त्याच खुर्चीवर. मग त्याच्या काय खुर्चीला काय फिरकॉल लावलं का काही? मराठ्यांच्या भरत्या होत नाहीत. वरून यांचा त्रास. आम्ही स्वप्न बघितलंय. आमच्या शहरातल्या नोकरदार मराठ्यांनी स्वप्न बघितलंय. त्याची मुलगा मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, IAS IPS त्याचे अधिकारी झाली पाहिजे. त्यांनी पण स्वप्न बघितलं. माझ्या शेतकरी मराठ्यांनी सुद्धा स्वप्न बघितलं माझे लेकरू अधिकारी झालं पाहिजे. रिक्षा चालवणाऱ्या मराठ्यांनी माझं स्वप्न बघायचं नाही की माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. ट्रॅक्टर ट्रक चालवणाऱ्या टेम्पो चालवणाऱ्या माझ्या मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचं का? बसूनच बोलत आला जे होईल ते होईल. मी एवढी आता मला नाही झालेलं ते होईल. हा आणि मग तुम्ही माहीत करून मी काय बोल सत्ताही काय दिसून घ्यायला लागले काय शेतात बसवाय पाठीला काय तुम्हाला त्याला तर ना सुधारणा देत नाही मी. आता आपल्या मराठा समाजाचे सुद्धा स्वप्न आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. फक्त राजकारणाच्या लोकांच्या मागे पळायला सोडून माझी तुम्हाला हात जोडून विनंती. हे राजकारणी लोक आपल्या लेकराला कधीच मोठं नाही होऊ देणार. ओळखा. आपण आपल्या नेत्याला ओळखा. भाजप मधले नेते आपणच मोठे केले. आज 30 लोक आपल्या विरोधात बोलायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे लोक आपणच मोठे केले. ते आज आपल्या विरोधात बोलायला लागले. आरक्षणाचा विरोध करण्यासाठी एकटा छगन भुजबळ एकटा तरी आरक्षण मिळून द्या ना. आपले जर 50-50 व्यापारी तिथे गेले ना त्याचा भुकटाच करून टाकते ना आरक्षण सुद्धा नाही. आता कसा काका गेला लोकसभेला तसा याचा दाखा. जातीची शान वाढली पाहिजे, जातीची शक्ती वाढली पाहिजे. मराठ्यांच्या हातात राज्याची पावर राहिली पाहिजे. त्या ताकदीनं मराठी मराठ्यांच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. ते नाही लागत. फक्त आपण एक दुसरा आपल्याला काही करू आरक्षण मिळवायचं. 29 तारखेला आंतरवालीला बैठक ठेवली. पुण्यात जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी आंतरवाली द्यायचे. प्रत्येक गावातल्या मराठ्यांनी आंतरवाली 29 तारखेला पाळायचे का उभा करायचे हे 29 तारखेला ठरायचे. 29 तारखेला काय करायचं आपण ताकदीनं ठरवू. सगळा राज्य तिथं जाणार.
अरे उभा करू पाडू दोन्ही काही करू फक्त 29 टाक्या ते पाडणारा जन्म मग आपल्या उभा केला ते काय ते अरे पाडण्यात एवढी मजा आहे तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रातला एक मतदारसंघ असा नाही की तिथं 43,000 मतदान मराठ्याचं नाही. पाडापाडी जर सुरू केली ना एक येणार नाही भाऊ. एक उमेदवार असा होता मराठवाड्यात 5,000ची लीड तोडायचा एक टप्प्यात होता मराठ्याच्या नात्याला असं होतं. त्याच्यामुळं एकजूट राहा. मराठ्यांची शान जाता कामा नाही. मराठ्यांची शान वाढायची जबाबदारी आपली आहे. कोणाला चेंज देत नाही त्यालाच काय बरेच जण पडणार आहेत गोयाबारीने. जे जे माया मराठ्यांना त्रास दिला नादी लागला मराठ्यांचा त्याला औषध निवडून नेऊन देणार तुमचा मुलगा म्हणून सांगतो. मराठ्याचं दुःख हेच माझं दुःख आहे. माझ्या कोणत्याही मराठ्याला त्रास दिला मग तो शेतकरी असेल, व्यावसायिक असेल, उद्योगी असेल, तो बिल्डर असेल, तो टपरी चालवणार असो, रिक्षा आणणार असो, टेम्पो आणणार असो, ट्रॅक्टर आणणार असो, हमाली करणार असो, माथाडी कामगार असो, माझ्या गरीब मराठ्यांना अधिकारी असो, नोकरदार असो, त्रास दिला ते देणारा पाडीला म्हणून समजायला ठेवतच नाही. आता इथून माझं काय ठरवलं तसं काय चालेल. आपल्या समाजाची शान देते तेच काम करायचे. समाजाची शान वाढवायची जबाबदारी आपल्या खांद्यावर आणि माझ्याकडून खूप समाजाला अपेक्षा ठेवल्या. त्याच्यामुळे मी सुद्धा माझी इमानदारी मरेपर्यंत टिकीत नाही. तुम्ही काळजी करू नका. मरेपर्यंत टिकीत नाही आणि गद्दारी करणारी आव्हान माझी नाही पण नसता इथून मागच आपलं आंदोलन फुटलं असतं. इथून पाठीमागच कारण इतके फुटले माझ्या एवढे संकट वाईट आले. त्यांच्याकडे आता एकच पर्याय मला गोळ्या घालून मारून टाकला. दुसरा पर्याय नाही त्यांच्या पुढा. कारण पैसे त्यांचे माझ्या पुढे चलत नाही. एक तर आरक्षण दे नाही नसता सत्ता पडणार. हे जाहीर पुण्यातून सांगतो. एक आरक्षण सरकारला द्यायचं नाही तर सत्ता पडलीच म्हणून सांगतो. मग त्यांच्या पुढे एकच पर्याय मला गोळ्या घालून मारणे. पण जेव्हा गोळ्या घालून मारेल ना त्याची जातच माझ्या शिल्लक होणार नाही. कारण मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. उगाच वाटण्यात बोलायचं म्हणून बोलतात म्हणा तुम्ही मी इकडे येणं तिकडे देऊन बघतो काय बघतो तिकडे येऊ बोलायचं म्हणून बोलायचं असतं. मी जर नुसतं हो बी म्हणलो ना तो घर तुला पळता येत नाही तर मला कळत का येतो भाऊ. त्याच्यामुळे लय नाटक समाजाच्या विरोधात नाही करायचं. समाज एवढी धार असती. समाजाच्या शक्ती पुढे कोणतीच सत्ता टिकत नाही. कोणतीच समाजाची शक्ती छोटी नाही. मी सही हे आमचे पोटे मला गप नाही बसून देत. ते म्हणजे तुम्ही एकदम जाता भाऊ या गावात देत होता तू तरी मला माझ्या समाजाला थोडाही खर्चाचा येऊ द्यायचा नाही. एक रक्ताचा थेंबी सांगू द्यायचा नाही. एकदा सांगला आम्ही ठरवलेलं काय सांगायचं. देवेंद्र फडणवीसने आमचं जेवढं रक्त सांगायचं तेवढं सांगलं आमच्या आई बहिणी. मला माझ्या समाजाला डाग नाही लागू द्यायचा. मला माझा समाज अडचणच नाही येऊ द्यायचा. नसता एवढी पब्लिक मागं मानल्यावर माझा जर दुसरा असता ना त्याने आता कुठाकुठी सुरू केली. मी एवढा सही मी असं करून 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 70% आरक्षण मिळत आणलं नाही. गाव आरक्षण नाही आलं आणि आता काय सगळ्या सगळे काम पर्यंत राहिली. पण आपल्या मराठ्यात एक मन आहे. आता काय 25-30% आरक्षण राहिलं आपल्या जास्त नाही. सगळ्या सगळे काम बदलून झाले. सगळ्या मराठी ओबीसी आरक्षण झाला विषय खलास. आणि ती जर त्यांनी सगळ्या सगळ्याची अंमलबजावणी गॅजेट लागू नाही केली तर मग मराठ्यात म्हणे वादीसाठी मसाला कापायचा. मग ती म्हण मग आता सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीसाठी सत्ता पाहायची. मग असा काच कापतो आपला मराठा. तुम्ही आपल्या गोरगरिबांची आणायची मला काय व्हायचं नाही. मी स्वास्थ्य असतो तिथं माझं पळून गेलं असतं. मला काय नको.
मला फक्त तुमचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत आणि मराठा शक्तिशाली बनायला पाहिजे. माझ्या समाजावर अन्याय मला नाही सहन नसता हुशार घरी झोपून राहिलं असतं. मला एक दिवस सुद्धा तुमच्याशिवाय निघत नाही, एक घंटा सुद्धा. मला मी जर 2 दिवस अंतरावर जर आलो तर मला मला असं वाटतं की माझ्या समाजाचं आरक्षण जवळ आलंय, आपण कवर बसून राहायचं. आपण सतत कामात आहोत. आपला समाज लय खचलाय, आपल्या समाजावर लय संकट आले. आपल्या समाजाला एवढंच मिळून द्यायची संधी. जर एवढ्या वेळेस माझ्या समाजाला दगाफटका झाला तर माझा समाज आयुष्यात कधीच एकत्र येणार. म्हणून मी रातपाट एक करतो, मी कसलाच विचार नाही करत. आज 12 वाजल्यापासून गाडी तुम्ही उपाशी, मी सुद्धा उपाशी, आपण दोघं उपाशी. पण काय शक्ती असते ना, काय ऊर्जा असते ना, ही देशानं मराठ्यात बघितली असते. यांच्या पोटात काय नसून त्यांची तीच ऊर्जा आहे. एकही माणूस परत माघारी जात नाही, एका जागेवर बसते सगळे, एकही उठून हलत नाही. एवढी मराठ्यांची एकी कशी झाली ते इंग्लंडला का हॉलंडलाच द्यायला लागले जातात. मला वाचता येत नाही इंग्लिश, पण मला इंग्लिशला केले ते मला तिकडच आलं हो बोले नाही ना, मला इकडं सगळं GDP सारखंच केलं. आले 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 म्हणजे मराठ्यांचे दखल आता कुठं झाली. मराठे काही करा, आपल्या लेकर शक्तिशाली बाबा. आपलं आयुष्य गेलं, आपल्या लेकराचं काय, कोणाच्या नातवाच्या कामाली, कोणाच्या बहिणीचे, कोणाच्या भावाचे आरक्षण मिळवायचे, काही करू. एकदा नाविलाज म्हणून आपण आपल्या नेत्याला एकदा विचार, तुम्ही आमचं आरक्षण द्या. नसता एवढ्या वेळेस आमच्या मागे उभा. आपण आपल्या नेत्याला उद्यापासून सुरू करायचं. 75 वर्ष आम्ही तुम्हाला दिलं, फक्त 5 वर्ष आमच्या मागे उभा. ते जर नाही राहिला तर समजायचं ही आवड आपली नाहीच, फक्त मोठं उत्तर आपल्याकडे. काही करा, एक झोप तुम्ही दाखवली ना, अशी एक झोप मुंबईला जाताना एकदा होती ना, आता दुसऱ्यांची येवो. खरंच पुणेकरांना मानावं लागलं. इतक्यावर विचारतोय तरी म्हणजे 2 किलोमीटर आहे. मला तर पैसे का ना म्हणलं ठरली अशी किती का त्या पोराला परत बोलून घेतो. मला किती नाही ते मला हे काय घेतो ईद म्हणत 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 किती वाजले राहतात. तो आम्हाला 2 वाजता म्हणला तो हे काही आले इतकं चलत कापू कापू तरी होता. त्या पोलीस बांधवाची फजित लुटू लुटू मला एक कळलं नाही तुमचे काम. पोलीस जागा करते, पोलीस तुम्हाला तिथे तुम्ही त्यांना लुटत, तुम्हाला मिळत नाही ना. कोण कोणाला लुटीत होतं मिळत नाही. त्यांची फजिती मरणाची केली तुम्ही, त्यांनी तुमची केली. कारण तुम्ही रेट आला तिथे तर काय करते. आणि मुंबईत जायचं नको, आता जायचं जरा बऱ्याच जणांना मस्ती आहे. थोडं थोडं जाऊन आलेला बरंच नाही खायला. सगळे येतात का सगळ्याची सगळे बाहेरच दोन कामं करून काय मला 29 तारखेला निवडणूक लढायचे का पाडायचे. आणि काळजीच करू नका, तुम्ही माता कशी होणार आहे, तुम्ही काळजीच करू नका. कारण मी सुद्धा, मला सुद्धा काही मर्यादा आहे, मला बी मर्यादा आहे. किती दिवस लढायचं किती दिवस नाही. देशातला मराठ्याचा किंवा कोणत्या जातीचा एवढा मोठा लढा झाला, 1 वर्ष सलग ते आंदोलन सुरू आहे. देशातला पहिला मराठा लढा सलग सातत्यानं. आणि त्यापोटी लाखात लोक पुन्हा कमी जास्त नाही झाले. ही देशात कधीच असला लढा झाला असं. मला पण मर्यादा आहे, मी किती दिवस आता सहन करायचा माझ्या समाजाचा अन्याय.
किती दिवस आम्ही लढत राहायचं. आता उद्याच्या 29 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल. 1 वर्ष सरळ लढा सुरू. इतका संयमानं शांततेने चालवलाय आणि तुमच्या त्यांनी खरं पुन्हा एकदा तिसऱ्या नसतं यासाठी होतो. तुम्ही शब्दाच्या बाहेर गेले. शांत राहा म्हणलं की शांत राहायचं. आता फक्त सांगतो तेवढं करायला पाहिजे. शांतच राहायचं. जर 29 तारखेला पाडायचं किंवा उभा करायचं ठरलं, समजा उभा करायचं ठरलं, तर तुमच्या मागे एक काम उमेदवार नाहीये. उमेदवार उभा करायचं म्हणल्यावर ते आलंच ना. आता समजा उमेदवार उभा करायचं ठरलं, तर आता एक काम करायचं तुम्ही. आधी मला करावं लागेल मग तुम्ही का, कारण हुंबा कशी झाली. उमेदवार उभा करायचं म्हणजे इतके उमेदवार आहेत मराठ्यात. अरे इतके बाप माया सगळं दिवशी एका गाडी 6 आपलं काय ठरलंय, जात मोठी करायची. जातीसाठी आपल्याला राजकारणात जायला लागतंय. जायचं नसतं तरी, कारण हे द्यायला तर मग तिथं जायचं म्हणजे कोणी दिला तरी एक समजा इच्छुक असला पाहिजे. त्या दुमत नाही. 15, 16, 20, 50, 100 इच्छुक असू द्या. पण आपल्याला काम काय करायचंय, जातीसाठी, राजकारणासाठी नाही, स्वार्थासाठी अजिबात नाही. मग कोणी एक केलं मग काय फरक पडला. एक कोणी केलं मग काय फरक पडला. एक जर उभा करायचा आणि जरी चूक असले तरी सगळ्यांना असं समजायचं की मी सांगता आणि त्याचं काम करायचं. त्याला सगळ्यांनी मिळून निवडून आणायचं. सगळे ते मला हानी म्हणून. अरे तुला सांगतो 9च्या पुढे मी एवढं लोड मध्ये येतो आणि त्याला वाटायला कसं होतं. मग एक पाय तरी तरी लयावर खेळ देऊ. दारू सोडा लावतो पुढं जाऊ आम्ही. आवा दारू सोडा फक्त मराठीचं काही आहे कोणा कामा फक्त दारू सोडा. इतका दारू त्रास होतो. असे कटाकट पाया तुली देत आणि तुमच्याकडे टप्पूचे टप्पू पायावर पाय द्यायला तर पायच काढत नाही. मला भेटव नाही घेऊन कसा कस देत परत फोटो बी तेच नाही देत. मोबाईलवर टाकत मला म्हणतो मी कसं काय दिसणार. मला काय म्हणतो अनुभव मी कसं काय दिसणार. फक्त दारू सोडा. एक उमेदवार द्यायचा. इच्छुक किती असू द्या, इच्छुक किती असू द्या, एक उमेदवार दिला ना त्याला सगळ्यांनी निवडून आणायचं. शान मराठीचे राखायचे. आणि एक दिलेला असतानाही जर बाकीचे उभा राहिला तर आपण त्याचा असा अर्थ समजायचा हे जातीच्या विरोधात होतं. हे आपल्या आंदोलनात नव्हतं. हे आंदोलन याच्यासाठी होतं की याला उमेदवार घ्यायचे म्हणून होतं, जातीसाठी आलेलं नाही. कारण एक ठरला तिथं जातीचा प्रश्न, तो जातीसाठी लढायचा, आपल्या राजकारणासाठी नाही. त्यामुळे ते एक लक्षात ठेवा. त्याने जर पुन्हा ते बळजो बनायला तर आपण समजायचं हे जातीसाठी आलंच नव्हतं. याला काहीतरी याचा स्वार्थ होता म्हणून मागतो. जातीचा स्वार्थ याच्या मनात नाही. दुसरं काम करायचं. मी उभा करतो मग जाऊ दे काय गिराता असत म्हणते. कोणत्या जिल्ह्यात जातो मी असंच म्हणते की एवढं पाडायचं म्हणते. सगळ्या जातीचे लोक म्हणतात नुसते मराठीचे नाही, सगळेच म्हणते त्यांना पाडा. अरे मुसलमान आपल्या पुढे मुसलमान म्हणजे एवढं पाडू. मी पाडा मागा घेते म्हणजे पाडू मला पाडवतो पाडू पाडू. इतका जैन झाला ना एका दलित मुस्लिम मराठा 12 कोटी कार्यक्रम द्यायचंच नको. यांचा कार्यक्रम संपला. दुसरं काम करायचंय. मतदान मराठ्यांनी ह्यावेळी 100% करायचं. 100% एक शिक्का करायचा. मठाया माणसाचं मतदान करायचं. बाहेर गेलेले पोर नोकऱ्याला मतदान कशी गावाकडे यायचं. मतदान 100% करायचं म्हणजे करायचं. एकही फुले व्हायला जाता कामा नाही. इतकं सावध राहायचं. आतापासून शिकवायला लागलं मी तुम्हाला. फोन तिसरं काम फोन याच्यासाठी वापरायचे. नुसते पाहुणे जागे करायचे 3 महिने. 3 महिने काम करा 5 वर्ष मराठ्याचं कल्याण झालं. नुसते पाहुणे जागे करायचे. जे पाहुणा ऐकत नाही त्याचे जावई निघून बसायचे.
त्याला म्हणत एवढी बार मग तू त्या पक्षात जायचं तुला कसा गाडी लागून एवढी बार जातीसाठी घर जावं इथे मोठं द्यायचा जावं सासऱ्या गोळा घेऊन बसायचं इतकं फोनचं काम राईट करायचं चौथं काम राजकारणी लोक इतके चांगले येते ते एखादा बाबांना देते आणि त्या बाबाला ट्रॅव्हल देते आणि म्हणते तीर्थयात्रेला घेऊन जाय बरे आपले भोळे लोक ते म्हणजे चनवा देव धर्म करून ट्रॅव्हल फुकट आहे आणि ते 41,000 मतदान आपलं तीर्थयात्रेला घेऊन जाते तेवढा कशी फरक आहे या बारीने आपल्या घरच्याला सगळ्या सांगा तीर्थयात्रेला मतदान झाल्याशिवाय कोणी जायचं नाही एकदा मतदान झालं त्याला मला 5 वर्ष तिकडच जाय पुढे देव झाल्याशिवाय माझं येऊच नको इतकं काम ताकदीनं करायचं बोगस मतदान पुढं बाहेर काढायचं यांनी बाहेर जिल्ह्यातले पाहुण्याचे मतदान इकडे लावले एक बोगस मतदान होऊ द्यायचं पोलिस किती आणले गावात तरीही कोणी घाबरायचं नाही मतदान केल्याशिवाय कोणी शेताकडे फिरकायचं नाही किंवा तिवट्या सुद्धा जायचं नाही त्या दिवशी आता मराठ्यांची अशी मनस्थिती झालेली तुम्हाला आठवण काम सांगतोय तुमच्यावर जर दबाव राजकीय नेत्याने आणला गोरगरीब मराठ्यावर रॅलीला जाऊ नको सभाला जाऊ नको प्रचाराला जाऊ नको गरीब भेटेल फक्त एक गोष्ट अजून लक्षात ठेवा मतदानाला जाताना मतदान करताना कोणीच बघत नाही तू कुठं करतो मग त्याच्या सगळं झेला काय करता हा बी त्याचं कचू आणि मतदानाचा असा कार्यक्रम दाखवते तेव्हा मला पाहिजे मी पळलोच कसता त्याच्या कॉलेज शाळा मास्तर जरी असले तरी मराठीच्या मास्तरांनी पोराच्या जातीच्या बाजूला मतदान करायचं नोकरदारांनी सगळ्यांनी शेतकरी मराठ्यांनी सुद्धा सगळ्यांनी एकजुटीनं मराठ्याच्याच उमेदवाराला मतदान करून त्याला निवडून आणायची इतक्या ताकदीने येत नाही कारण एका जिल्ह्यात असंच झालं मराठ्याचे सगळे नेते व्यासपीठावर कधी शेती पडलं आणि मग त्यांच्या तेच लोक लावतात का आपण सुद्धा भारी लोक लावायचं मात्र मराठ्यात एक परिवर्तन झालं ते नाही मला आवडलं मराठा पैशासाठी काम नाही करत तो या मतदानाचे पैसे नको म्हणजे आम्हाला थोडा राहू दे तो म्हणजे तो घरी ठेव या एकजुटीला सलाम आहे आणि जर पाडायचं ठरलं आता हे निवडून यायचं सांगितलं आणि जर पाडायचं ठरलं तर त्याचं लय सोपं आहे नुसतं नाव सांगूच तर गेलाच तो राहतच नाही देऊ मागं मी नाव नाही सांगितलं मी फक्त मला त्याला पाडत त्याला पाडा इतके मराठी चॅप्टर राईटच पाडलो आता गिरीश महाजन म्हणतो मराठ्याला आरक्षणच नाही मिळू शकत अरे तो या मतदारसंघात 1,36,000 मराठ्याचं मतदान आहे
माझे पुन्हा एकदा विनंती, जात वाचवायचं मराठा समाज शिकला आणि जातीचे लेकरं मोठं करायचं सुद्धा मराठा समाज शिकला. स्वाभिमान वाटायला लागला आता मराठ्यांचा आणि माझ्या जातीत जन्मला त्यामुळे मला गर्व वाटायला लागला. जात असावं पण अशी नुसती बातमी कोल्हापुरातून काय व्हायरल झाली तर सांगलीतच मराठी पेटले, पुण्यातले तर इतके पेटले की पुरा देश पुण्यात एवढी रगळ पेटते अचानक कशाची असंच पुण्या राज्यात होणार. आता राहिलं कोकण विदर्भ आणि खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा इथले सगळे शिखर पुढे काळजी करणार. आता राहिला फक्त मुंबईचा विषय. आपण काय गप्पा मारत नसतो, बळत पडत नसलं तरी पडत म्हणत नाही. मी मुंबईत घुसलोय तेव्हा घुसलेच लोक, मुंबईत 17 ते 18% लोक हे महाराष्ट्रातून गेले. प्रत्येक मतदारसंघात किती मराठीचं मतदान आहे आपल्या महाराष्ट्रातलं? मुंबईत म्हणतो, कारण मुंबईत पाडणं थोडं जळ आपल्याला, जे खरं आहे ते सांगतो, किंवा निवडून आणणं सुद्धा जळ. पण आपण जे ह्या 7 दिवसाशिवाय घेतला ना, मुंबईतले सुद्धा जवळपास आतापर्यंत 19 सीटं पडू शकते एवढी महाराष्ट्रातून गेलेली ताकद महाराष्ट्रातून गेलेली आहे. आणखी 7 दिवसात म्हणजे 29 तारखेपर्यंत बराच डाटा येईल आपल्याला की मुंबईत महाराष्ट्रातून कामासाठी गेलेले गोरगरीब मराठी हे जरी त्यांच्या दबावाखाली असले तरी ते पाळणार. आणि पश्चिम महाराष्ट्र एक नाही, मराठवाडा एक नाही, हे आपल्या घरी निर्माण करायचं काम केलं होतं. आपण सुटके एका आईच्या भाऊ वाटण्यासाठी तरी आपल्या घरी दाखवतात, एका आईचे लेकर असण्यासाठी काय केलेलं पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्याने काय केलंय पश्चिम महाराष्ट्राचं, किंवा पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्याने विदर्भाचं काय केलंय? काहीच नाही. मग हे यांच्या राजकीय स्वार्थासाठी मतभेद दाखवले आपल्या. पण पश्चिम महाराष्ट्र ताकद उठला ना, मराठवाड्यापेक्षा जास्त ताकद उठला, चटून पडलाय होता. ही एक दुसरा होता. मी खरंच आज आनंदी की माझा मायबाप समाज होता त्या लेकराच्या जातीच्या बाजूला, पक्षाला लाथाळ, पक्षाला पायाखाली तोडवलं, पक्षाच्या नेत्याला सुद्धा पायाखाली तोडवलं. मराठीचे जातवा नावला ही स्वतःच्या पोराच्या बाजूला उभा राहणार आहे, जातीच्या बाजूला उभा राहणार, नेत्याच्या बाजूला जे वाद उभा राहणार. आणि पक्षाला आणि नेत्याला बाप मानायचं आता बंद करायचं, आपल्या जातीला बाप मानायचं. माझा शब्द आहे तुम्हाला, मला जीवन जरी मारलं नाही तरी मी ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय याला सोडत नाही, काळजी करू नका. मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाही, तुमची मान खाली होईल असं एकही पाऊल उचलणार नाही. समाजाला डाग लागल अशी कुठलीच गद्दारी मी तुमच्याशी करणार नाही. तुम्हाला मायबाप मानलाय ना, तुम्हाला शोभल असाच मुलाप्रमाणे काम करेल, कधी तुमच्याशी गद्दारी करणार नाही. आपले राजकारणाच्या पलीकडे एकजूट राहू द्या. आपली जात आपल्याला मोठी करायची, सगळ्यांना आपण आपल्या जाती मोठ्या केल्या, फक्त मराठीची जात मागं पडली. असेच कंठरपणा, असेच कडवट राहा, असेच कट्टरपणा, स्वतःचे मुलं मोठं करायची वेळ आली. जर आपण घरात बसून राहिलो किंवा घरातच सभा बघितल्या, शेतात मोबाईलवर जर सभा बघितल्या, आपण जर गर्दी नाही केलेली, एकजूट जर नाही दाखवली तर आपला दबाव सरकारवर पडणार नाही. त्यामुळे घरात बसून बघू नका, शेतात मोबाईलवर सुद्धा बघू नका, प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हा. एक दिवस कामं सोडायची पण आपली शक्ती दाखवायची. मराठी घराघरातून एक झाले, सरकारने किती गैरसमज पसरले. मी आणि माझे विचार मराठीच्या हृदयात आणि मनात बसले, ते कोणाचे बाप काढू शकत नाही आता कोणाचा. त्यामुळे काळजी करू नका. ओबीसीतून मराठ्याला आरक्षण देणार, ईडब्ल्यूएस आरक्षण त्यांनी घालवलंय आपलं. आपण 10% ईसीबीसीचं आरक्षण मागितलं नव्हतं तरी आपल्यावर लागलं बळत, आपल्या मागणी नसून बळत दिलं. ईडब्ल्यूएस रद्द केलं, पोरांचे प्रचंड हाल यांनी केले.
आपण त्यांच्याकडे 3 मागण्या केल्यात आणि पुण्याच्या या लाखोच्या संख्येने जमलेल्या मराठ्याच्या साक्षीने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे आव्हान मागणी करतोय। या पुणे जिल्ह्यातल्या जमलेल्या मराठ्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं ईडब्ल्यूएस आमचं मराठ्यांचं रद्द केलंय, ते पुन्हा सुरू करून तो ऑप्शन सुरू करा। ईसीबीसीचा पण ऑप्शन ठेवा, कुणबी प्रमाणपत्र निघाले तो ओबीसीचा सुद्धा ऑप्शन ठेवा। या तिन्हीपैकी कोणताही विद्यार्थी ऑप्शन घेईल आणि आपलं भविष्य घडवेल। ज्या मराठ्यांच्या पोरानं ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरले ईसीबीसी सुरू व्हायच्या अगोदर आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करू नका। त्या पोरांचा वाटवा करण्याचा अधिकार तुम्हाला नसता, तुमचं सरकार पाळण्याशिवाय मी सोडणार नाही। माझ्या मराठी सांगितलेलं सरकारनं लक्षात असू द्या, मराठा आणि कुणबी एकच आहे। हा कायदा 2004 साली सुशीलकुमार शिंदे सरकारनं पारित केला। 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे। हा कायदा घेऊन सुशीलकुमार शिंदे सरकारनं अध्यादेश पारित केलाय। त्याच्यात अतिशय शिथिल करा आणि त्याच्या सुलभता आणि ती पुन्हा लागू करा, नसता नव्यानं अध्यादेश करा। मराठा आणि कुणबी एकच 83 क्रमांकाला आहे। ओबीसीची यादी आहे, मराठा आणि कुणबी एक। मराठ्याचा आणि कुणबीचा व्यवसाय एकच आहे। ज्यावेळेस ओबीसी आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस व्यवसायाच्या आधारावर दिलं गेलं। ज्या 150 ते 180 जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्या व्यवसायाच्या आधारावर घातल्या। आज त्या जाती 350 ते 450 झाल्या। मग ह्या वरच्या जाती आल्या कुठून? ज्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्या जातीची पोट जात आणि उपजात म्हणून नंतर 400-450 जाती जास्त वाढवल्या। जर त्यांचा आणि याचा व्यवसाय एक आहे, त्यांची जातीची पोट जात म्हणून आरक्षणात घालता येते, तर मग कुणबी मराठा हा आरक्षणात आहे। कुणबी आणि मराठा तर एकच आहे। कुणब्यांचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एक आहे। मराठ्यांची पोट जात म्हणून कुणबी घोषित करा आणि पुन्हा मराठा आणि कुणबी ठेवी कायदा पारित करा, नसता मी सरकार पाळल्याशिवाय सोडणार नाही जाहीर सांगतो। सगळ्या सोयींच्या अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करा। सगळ्या सोयींची अंमलबजावणी तात्काळ करा। दुसरं सांगतो, या राज्यातले आजपर्यंत झालेले सगळे गुन्हे मागे घ्या। सरसकट पाहिजे, पहिल्या दिवसापासून सरसकटची मागणी। मराठवाड्याच्या गॅजेट सह सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सगळे गॅजेट लागू करा। ज्या आमच्या 8-9 मागण्या त्या सगळ्याची सगळं मान्य करा, तसा तुम्ही शब्द दिलेला आहे। जर तुम्ही 29 ऑगस्ट पर्यंत नाही केलं, एकदा जर मराठ्यांचा निर्णय ठरला पाण्याचे गोळबा करायचे, तर मी 1 इंच सुद्धा मागे सरकारला जाहीर सांगतो। कारण मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही। समाजाला धोका द्यायची सवय मला नाही। तुम्हाला संधी आहे, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला दोघांना सांगतो, तुम्हाला संधी आहे। मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं। तुम्ही आमच्या हक्काचं आरक्षण द्या, आमच्या मागण्या पूर्ण करा, नसता हेच मराठी या राज्यात तुमचं एकही सीट निवडून येऊन देणार नाही, ते तुम्हाला जाहीर सांगतो। मराठ्यांना माझी विनंती आहे, नेत्याला आणि पक्षाला मोठं करायचा आता बंद करा। तुमचेच लेकरं तुम्हाला उद्या शिव्या घालतील, पुढच्या पिढ्या आपल्याला माफ नाही करणार। तुम्ही पक्षाला नेत्याला मोठं केलं, आम्हाला मोठं करण्यासाठी काय केलं? एवढ्या वेळेस आपल्या लेकराच्या आणि जातीच्या बाजूला उभा राहा। मी तुम्हाला मुलगा म्हणून तुमच्या पाय हात लावून सांगतो, मी लढायला खंबीर आहे। यांनी किती षडयंत्र रचले तरी देवेंद्र फडणवीसांचे सगळे षडयंत्र मोडण्याची ताकद माझ्याकडे, तुम्ही काळजी करू नका। मला 4 बाजूने यांनी घेतलंय, मला उघड पाण्याचा प्रयत्न
मला आता तुमची गरज आहे मराठ्यांनो, तुमच्या साथीच्या आणि आशीर्वादाची मला गरज आहे. आता फक्त उघडं पडू देऊ नका. यांच्या मुठीवर पाय घेऊन मराठ्यांना आरक्षण मिळवून देतो. काळजी करू नका. फक्त एकजूट राहा. पूर्ण राज्य आपल्याला एक ठेवायचं. या राज्यात शांतता ठेवायची म्हणून ही शांतता आली. देवेंद्र फडणवीस या छगन भुजबळला चांगले घालवायच्या. मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं आहे आणि ओबीसीने सुद्धा मराठ्यांच्या अंगावर यायचं आहे. शांतता ठेवायचं. यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. काही करा, यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. आपली जात जागी करा. व्यवसायातल्या मराठ्यांना साथ द्या. गरीब मराठ्यांना सुद्धा व्यवसायातल्या मराठ्यांनी साथ द्या. आणि इथून पुढे मराठ्यांनी आणखी एक परिवर्तन करा. मराठ्यावर संकट आलं तर त्याच्या मदतीला धावून जा. बघायची भूमिका घेऊ नका. तातडीने एकमेकाच्या मदतीला जात जा. आपल्या जात वाचवायची आणि लेकरं वाचवायचं. मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्याच्या केसाला धक्का लागू देणार नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. पण या जगात जर मी नसलो तर माझा मराठा समाज एक झालेला तुम्हाला फुटू द्यायचा नाही. जबाबदारी तुमच्यावर. लक्षात असू द्या. जात आणि जातीचे मुलं जगवायची जबाबदारी तुमच्यावर आहे. कारण शेवटी शरीर मी पूर्ण आयुष्य माझ्या समाजाला दिले आणि राहिलेलं आयुष्य सुद्धा. मेल्याच्या नंतर मी सगळे अवयव दान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझ्या शरीराची राख होण्यापेक्षा समाजाचं कामाला येईल म्हणून पूर्ण शरीर दान समाजासाठी केलंय. सांगली साताऱ्यातल्या काही बांधवांनी सुद्धा मला तो घोषणा केली. त्यांनी सुद्धा शरीर दानाची घोषणा केली. माझं तुमच्याकडे पुन्हा पुन्हा आव्हान आहे. आपले लेकरं मोठे करायचे बरं का. माझ्या मराठ्याच्या लेकराच्या डोळ्याला पाणी येऊ देऊ नका. मायबाप मराठ्यानं एका टक्क्यावर होतलेलं लेकरू जनावरासारखं ओक्सावृक्षी घरी रडायला लागलंय. एका टक्क्यावर होतलेल्या लेकराला बापाला काय सांगावं कळत नाही आणि आई बापालाही समजत नाही या लेकराची काय समजूत काढावी. आता थोडे भानावर या मराठ्यांनी स्वतःचे लेकर आणि जातीचे जात आपली याच्या आसरू पुसायचे शिका. कोणी नाही बरं, कोणी कोणाच्या मदतीला नाही. स्वतः मोठे उत्तर मराठ्यांच्या पुढे पुढे करते. ज्यावेळेस आपल्या लेकरावर संकट उभा राहताना त्यावेळेस कोणी मदतीला नाही येत. मराठ्यांनो, माझ्या मराठ्यांच्या लेकराला सुशिक्षित बेकार होताना नका बघू. माझ्या मराठ्यांच्या पोरांना आत्महत्या केल्यावर नंतर त्याला बघायला नका येऊ. माझ्या मराठा समाजाला त्रास झाल्यावर नका येऊ. आधीच एकजूट राहा. यापुढे माझ्या मराठ्यांच्या पोराच्या डोळ्याला पाणी नका येऊ. मायाला पाठवून हात फिरायचं शिका. एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून मारायचं शिका. जातीचे लेकर मोठं करायचं बघा. नकारे यापुढे आपल्या मराठ्यांच्या पोरांच्या हाल होऊ देऊ. तुमच्या राजकारणापायी माझ्या मराठा समाजाच्या लेकर नका संपू देऊ. राजकारणात हरामखोर नेते मोठे होतील पण माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचं वाटलं होईल. ही निवड
आपल्या आई बापाची काठी धरायला आपलं लेकरू कामाला येणार आहे, दुसऱ्याचं लेकरू नाही कामाला यायचं। रात्री नेत्याचं पोरगं कधी आपल्या आजोबाला उठवायला नाही यायचं, आपल्या बापाच्या आपल्या आईच्या तोंडावर हात फिरायला पक्षाचा नेता नाही यायचा। आपलं लेकरू अधिकारी बनवा, आपली जात मोठी करा, तेच आपल्या जातीच्या पाठीवर हात फिरते, आपल्या लेकराच्या पाठीवर हात फिरते। जात मोठी करा रे, जातीच्या बाजूला उभा राहा। माझी शेवटी जाता जाता तुम्हाला पुन्हा हात जोडून विनंती, राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस काम सोडून आंदोलनात सहभागी व्हा। जिथं रॅली असेल त्या तारखेला आणि त्या वेळेला आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात, जिल्ह्यातला सगळा मराठा ताकदीनं शहरात या। नोकरदार मराठा, कामगार मराठा, व्यावसायिक मराठा, नोकरदार मराठ्यांनी एक दिवस काम सोडा आणि आपल्या जातीला आणि लेकराला मोठं करण्यासाठी ताकदीने या। मला तुमच्या साथीच्या आणि आशीर्वादाची गरज आहे। मी तुम्हाला हात जोडून सांगतो, पाठबळ द्या। तुमची मराठ्यांची शान वाढवणार, तुमच्या मराठ्यांचे लेकर मोठे केल्याशिवाय एक हिंसा मागे सरकारला नाही, शब्द देतो आणि सांगतो। धन्यवाद, जय शिवराय।